आपल्यापैकी बरेच जण प्रश्न विचारतात आणि त्याच्यातच एक प्रश्न मला असा आला होता, महाराज मला माळ तर घालायची आहे, पण मी ना वारकरी माळ घालू इच्छितो का? इतर संप्रदायाचे बरेच नियम आहेत ना हो. मग कांदा लसूण खायचा नाही, चहा कॉफी प्यायची नाही, तंबाखू बिड्या दारू असं काही बरेच नियम असतात बरं का त्यांचे. पण मी आपल्या साधे सोपी आणि होळी भक्ती करणारी वारकरी संप्रदायाची माळ घालू इच्छितो. अरे ही कोणती माळ आली? माळ ही तुळशीचीच आहे आणि तुळशी ही भगवंताची प्रिय आहेच आहे, हे लक्षात घ्या. कोणत्या संप्रदायाची माळ नाही आहे. संप्रदायाने माळीच्या पॅटर्नवरून आपला संप्रदाय दर्शवलेला आहे समाजाला. आता मी समजा एक राऊंड घातला म्हणजे गळ्याला एकेरी घातली म्हणजे मी या संप्रदायाचा, दुहेरी घातली त्या संप्रदायाचा, थोडी लंबी घातली या संप्रदायाचा. अरे हे फक्त पॅटर्न आहेत, प्रकार आहेत माळ घालण्याचे. माळ तुळशीची एकच आहे. आणि लक्षात घ्या, संप्रदाय कोणताही असो, शास्त्रीय नियम हे प्रत्येक संप्रदायाला पालन करावं लागतात. संप्रदायानुसार शास्त्र बनत नाही, तर शास्त्रातच नियम दिलेले आहे. जर आपण पालन केले तर आपलंच कल्याण आहे का नाही. म्हणून लक्षात घ्या, अभक्ष्यभक्षण न करणे, जेणेकरून आपली सात्विकता नष्ट होईल आणि आपण भक्ती मार्गावरून धर्मपथावरून दूर जाऊ, त्यासाठी हे नियम दिलेले आहेत. आणि तुळशी माळ घालण्याचं कारण आहे, जर आपल्याला खरोखर त्या श्रीहरींना विठोबाला जर आपले स्वतःला समर्पित करायचं तर तुळशी माळेशिवाय होऊच शकत नाही. कारण भगवंत तुळशीशिवाय काहीच स्वीकार करत नाही, कारण ती कृष्ण प्रियसी आहे, हरिप्रिय आहे. लक्षात घ्या, तुम्ही माळ घातलेली आहे तर संप्रदायाची माळ नसते, माळ माळच असते, तुळशी माळ असते आणि तिचे नियम सारखेच आहेत. तुळशी माळ घाला, जीवन धार्मिक, आध्यात्मिक आणि सात्विक बनवा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून आपलं मनुष्य जीवन सार्थक करा.